बांगडी घातली नाही माहीत चालू कर ऑन कर. जय श्रीराम. जय श्रीराम. पाडव्यापासून आपण सर्वजण श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा अगदी दिमाखात पार पाडत आहोत आणि या सगळ्या सोहळ्यासाठी आपण सर्वांनीच उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला आणि दाखवत आहात. या सोहळ्यासाठी आपल्याला व्याख्यानमाला हा ज्ञानवर्धक जो कार्यक्रम आहे तो कालपासून सुरू झालेला आहे. या व्याख्यानमालेमध्ये काल प्रथम पुष्प भोगले सर यांच्या व्याख्यानाने सुरुवात झालेली असून आज द्वितीय पुष्प डॉक्टर आनंद कुलकर्णी सर यांच्या ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर चैतन्याचा जिव्हाळा या व्याख्यानाने होणार आहे. या सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या आधी स्वागत करते, मनापासून स्वागत करते. आपल्या या व्याख्यानाचे प्रास्ताविक आपले अध्यक्ष श्री उमेश अवचट हे आपल्याला करून देतात. नमस्कार. स्टेजवर बसलेले आपले आदरणीय ब्रह्मे काका, त्याचप्रमाणे प्राध्यापक कुलकर्णी सर आणि समोर बसलेले सगळे श्रोतावर्ग. आज आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपल्या रामनवमीचं आपण दुसरं पुष्प आज अर्पण करत आहोत व्याख्यानमालेचं आणि त्यासाठी आपल्याच गावातले कुलकर्णी सर आपल्याला आज व्याख्याते म्हणून अवेलेबल झालेले आहेत. आता थोड्याच वेळात आपण त्यांचा एक सत्कार घेऊन आपण कार्यक्रमाला पुढे सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर आनंद कुलकर्णी यांचा सत्कार श्री उमेश अवचट यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. ब्रह्मे काका करतील. आपले ज्येष्ठ सभासद ब्रह्मे काका यांनी करावे. तसेच ब्रह्मे काकांचाही सत्कार आपले अध्यक्ष श्री उमेश अवचट करतील. डॉक्टर आनंद कुलकर्णी हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत आणि त्यांचं व्याख्यान खरं खूप दिवसापासून माझी पण इच्छा होती की त्यांचं व्याख्यान ऐकावं आणि तो योग आज लाभला आहे आपल्याला श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने. तर त्यांचा परिचय आपल्याला सौ शीतल ठुसे करून देतील. नमस्कार. आज माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आज मला प्राध्यापक डॉक्टर आनंद कुलकर्णी यांना ऐकायला मिळणार आहे आणि त्या निमित्ताने मला त्यांची ओळख करून देता येते. खरं तर ते स्वतः इतके ग्रेट आहेत, त्यांची काय ओळख करून द्यायची. सगळ्यांनाच माहिती आहे की इंग्रजी हा जो विषय आहे त्याच्यामध्ये अत्यंत तज्ञ असं व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक डॉक्टर आनंद कुलकर्णी. त्यांचं शिक्षण MA PhD झालेलं आहे. 1995 मध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातून पहिल्या तिघांमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आपल्या सिनियर कॉलेजमध्ये इंग्रजी डिपार्टमेंटचं विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. 2005 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून PhD प्राप्त केली आणि सब्जेक्ट होता ए स्टडी ऑफ रिअलिझम इन द सिलेक्टेड प्लेस ऑफ हॅरॉल्ड पिंटर. पदवी आणि पदव्युत्तर वर्गांना 25 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इंग्रजी विषयातील MPhil व PhD साठी मान्यता प्राप्त संशोधक मार्गदर्शक. एकूण 5 MPhil व 11 PhD संशोधकांना मार्गदर्शन. गेल्या 10 वर्षांपासून विद्यापीठातील इंग्रजी अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत. संपूर्ण विद्यापीठामध्ये इंग्रजी अभ्यासक्रम तयार करण्यात मोलाचा वाटा. संपूर्ण सिलेबस सेट करण्याचं काम ते करतात पुणे विद्यापीठाचा.
अनेक नवीन नवीन विषय त्यांनी सुरू केले आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांसाठी इंग्रजीचा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला. संपूर्ण पुणे विद्यापीठासाठी MA साठी देखील अभ्यासक्रम त्यांनी तयार केला आहे. त्यांची अनेक लिहिलेली इंग्रजीची पुस्तकं शिकवण्यासाठी विद्यापीठानं लावलेली आहेत. 50च्या वर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांना मुख्य अतिथी म्हणून त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. इंग्रजीत एका पुस्तकाचे लेखन व 6 पुस्तकांचे संपादन, इंग्रजीतील अनेक लेख नामवंत मासिकांमध्ये प्रकाशित, MPhil व PhD साठी विद्यापीठात कोर्सवर्क घेतले, विद्यापीठांच्या अनेक समित्यांवर अध्यक्ष व सदस्य म्हणून कार्यरत, महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये इंग्रजी विषयाच्या अभ्यास मंडळावर सन्माननीय सदस्य म्हणून आमंत्रित, महाविद्यालयात NAAC चे प्रमुख म्हणून कार्यरत. ही झाली त्यांची सगळी लिहून दिलेली ओळख. पण या ओळखीच्या मागची ही एक खूप छान ओळख आहे, माणूस म्हणून. त्यांच्यातला जो माणूस आहे ना, इतकं ग्रेट व्यक्तिमत्व आहे. अंतर्बाह्य एखादा माणूस कसा साधा विनयशील असू शकतो, ह्याचं अत्यंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक डॉक्टर आनंद कुलकर्णी आहेत. बऱ्याच वेळेला आपली अवस्था कस्तुरी मृगासारखी असते. कस्तुरी मृग स्वतःतली कस्तुरी शोधत कस्तुरीच्या वासानं सगळीकडे इकडे तिकडे फिरतो, त्याच्याचकडे ती असते पण त्याला कळत नाही. तसंच आपल्या नारायणगावकरांना माहीतच नाहीये बऱ्याच जणांना की आपल्या गावात एक इतका विद्वान, इतका तत्वज्ञ व्यक्तिमत्व आहे. आपण बाहेर शोधत बसतो, अरे हे कोण ते कोण, आपण त्यांना आणूया त्यांना बोलवूया. आपल्याकडे जे आहेत, आपल्याकडे रत्न आहे, रत्न. आणि हे रत्न असं सगळ्यांना, आपल्या लोकांना बाहेर तर खूप खूप त्यांना पारितोषिक, खूप सगळा मान सन्मान मिळालेला आहे, पण ते काय आहेत हे कधी कधी असं होतं की आपल्याच लोकांना कळत नाही. आपणच कुठेतरी कमी पडतो समजून घेण्यामध्ये. आणि खूप सुंदर बोलतात सर. आता हे मी काय सांगायचं, आपण प्रत्यक्ष त्यांना ऐकणारच आहोत. अत्यंत रसाळ, ओघवतं, सहज, सुंदर. या हृदयीचं त्या हृदयी ओतणं काय असतं हे डॉक्टर आनंद कुलकर्णी यांना ऐकून कळतं. तर मी आता जास्त वेळ घेत नाही. कितीही त्यांचं वर्णन केलं, कौतुक केलं तरी ते कमीच आहे. मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी कृपया आपल्या मनोगताला सुरुवात करावी. धन्यवाद. ब्राह्मण संघ नारायणगाव तर्फे आयोजित आणि मला एक 5 मिनिटं लागतील रिचार्ज व्हायला, म्हणजे मग आपण ज्ञानेश्वरांसोबत जाऊ. ही जी काही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्याच्यासाठी ब्राह्मण संघ नारायणगाव आणि श्रीराम मंदिराची जी समिती आहे त्यांचा मी व्यक्तिशः ऋणी आहे. ऋण 2 कारणांसाठी. एक तर अशा प्रकारच्या व्याख्यानमाला असतात हे तुम्ही मी ज्या प्रकारचं स्क्रीन आयुष्य सध्या जगतोय ते बघता खूपच अवघड आहे, दुर्मिळ गोष्ट आहे. एक तर ह्याच्यासाठी. दुसरं म्हणजे इतकं मोठं चांगलं सुंदर मंदिर आहे, ही सगळी माणसं मोठ्या कष्टाने निष्ठेने सेवा करतायत श्रीरामांची. ती करायची संधी मला दुर्दैवाने मिळत नाही. त्याला असंख्य कारण आहेत, इच्छा असूनही होत नाही. तर हे दोन्ही अर्थाने माझ्यासाठी ऋण आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शीतल ठुसे मॅडमनी मला जेव्हा फोन केला तेव्हा मला पहिल्यांदा असा प्रश्न पडला होता की आपण कशावर बोलायचं. कारण सध्या आता इंग्रजी नावाची गोष्ट इतकी पकडून ठेवलेली आहे मला की पुन्हा अजून वेगळ्या कुठल्या विषयावर आपण बोलायचं असा मला प्रश्न होता. पण हा प्रश्न दुसऱ्या क्षणी सुटला कारण माझ्यासमोर ज्ञानेश्वर होते. त्या मला असं म्हणाले की तुमची ओळख करून द्यायला पाहिजे. मी त्यांना असं म्हणालो की मी इंग्रजी शिकवतो, तेवढी एकच ओळख सांगा. ते पुरेसं असतं. शिक्षकाला दुसरी काय ओळख लागते. तुम्ही शिकवता आणि उत्तम शिकवता हा प्रतिसाद तुमच्या भोवतालच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला दिला की मला वाटतं ते स्वतः त्याचे फार मोठं पारितोषिक आहे. त्याच्यापेक्षा अजून तुम्हाला आणखी काय हवं असतं. पण त्यांचा आग्रह होता हे इथपर्यंत पोहोचायला पाहिजे असं. पण तुम्हाला मला हे सांगायला पाहिजे बरं का, आपणच आपल्याला ओळखत नाही ना. मृगाची अंगी कस्तुरीचा गंध नसे असे ज्याचा त्यास नसे ठाव, असे ज्याचा त्यास नसे ठाव. इतरांनी ओळखायचं काय माहिती नाही,
पण कस्तुरीलाच कळत नाही ना. तर मुद्दा हा आहे, ओळखण्याचा मुद्दा हा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, मला ज्यांच्याविषयी तुमच्याशी संवाद साधायचा आहे त्यांना तरी कधी कोणी ओळखलंय, त्यांना ते सिद्ध करायला लागलं ना. मी काय आहे हे सिद्ध करायला लागलं ज्ञानेश्वरांना. हे ज्ञानेश्वरांना सिद्ध करायला लागतं, इतक्या मोठ्या माणसाला सिद्ध करायला लागतं. 750 वर्ष उलटून गेल्यावरही ज्यांच्या लेखनाचा आणि वर्तनाचा भारतीय आणि मराठी माणसांच्या सगळ्या अबोध मनावर अपरिवर्तनीय अमित परिणाम आहे, प्रभाव आहे, अशा माणसाला आपण काय ते सिद्ध करावं लागलेलं आहे. मी तर फार पामर आहे, आपण सगळी इतकी साधी माणसं आहेत, अतिशय पामर आहे. रोजचे रहाट गाडगे आपलं जगणंच मुळात खाणं पिणं एवढ्यासाठी आहे. त्याच्यापेक्षा आपण फार काही वेगळं करत नाही. तर मग मला असं वाटतं की आपल्याकडे एक फार मोठी परंपरा आहे, पूर्वीपासून चालत आलेली, आणि ते आपल्याकडेच आहे असं काही नाही. तुम्ही जगभरामध्ये गेलात तरी तुमच्या हे लक्षात येईल की ओळखणे ही गोष्ट, स्वतःला ओळखणं, आणि आपल्याबरोबर अजून कोणीतरी आहे जो स्वतःला ओळखलेला आहे अशाची ओळख होणं हे जरा अवघड आहे. आणि तिथूनच ज्ञानेश्वरांचा प्रवास सुरू होतो. ही तर पहिली गोष्ट. दुसरं मला तुम्हाला असं सांगायचं आहे की श्रोते असतील तर वक्ते होतात. वक्ताच नोहे श्रोती याविन, ते स्वतः लिहितं. मला इतकी गंमत वाटते, ज्ञानेश्वर सांगतायत तुम्ही महेशाची या मूर्ती. कोणाला म्हणतायत? श्रोत्यांना. तुम्ही महेश आहे. पण नंतर थोडं नंतर वाचत गेलो ना आपण की मग आपल्या लक्षात येते का रे ते महेशाची या मूर्ती श्रोत्यांना नाही म्हणत. श्रोत्यांमध्ये कोण बसलाय? सकलार्थ मती प्रकाशू. सुरुवातच तशी आहे बघा. ओम नमो जयंत्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. हे जे आत्मरूप आहे ना ते कोण आहे? साक्षात निवृत्तीनाथ बसलेत ना. ऑडियन्स मध्ये निवृत्तीनाथ आहेत, ते ऐकतायत. म्हणून प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती असं आहे. आणि विनवणी कशी आहे विनवणी? सलगीची विनवणी आहे. ज्ञानेश्वर सलगीची विनवणी करतायत, नुसती नाहीये, साधी विनवणी नाहीये. म्हणून माझी तुम्हाला अशी इच्छा आहे की इथून पुढे अर्धा तास, 30 मिनिट, 35 मिनिट जे काही मी तुमच्याशी संवाद साधेन तो मनातला संदेह आणि बुद्धीतला अहंकार गाळून बसा, तेव्हा ज्ञानेश्वरांबरोबर जाता येईल. मला यातलं काही करायचं नाहीये. मला फक्त एवढंच करायचं की तुमची आणि ज्ञानेश्वरांची भेट घेऊन द्यायची. आणि हे करता करता मलाही त्यांना बघायचंय. आपण सगळेच बघू. का बघायचं त्यांना? कारण बोली आरूपाचे रूपधारी, त्यांची प्रतिज्ञा आहे. अतिंद्रिया परिभोगवी इंद्रिया करवी, ही प्रतिज्ञा आहे त्यांची. ते करत आलेली आहेत. आरूप जे दिसत नाही, आरूप म्हणजे काय? त्याला रूप नाहीये. ते काय करायचंय? दाखवायचे. कसं दाखवतील? रूप तयार करून. कोण रूप आहे? स्वतः ज्ञानेश्वर आहेत. म्हणून मी का निवडलं बघा ना तुम्ही, चैतन्याचा जिव्हाळा. हे जे मी निवडले ते त्याच्यासाठी आहे. तुझे मॅडमने मला विचारले की काय विषय ठेवायला पाहिजे. मलाही प्रश्न पडला काय विषय ठेवायला पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलायचंय का? त्यांच्या जीवनाविषयी बोलायचंय का? त्यांच्या आयुष्याविषयी बोलायचंय? त्यांच्या आयुष्यामध्ये कितीतरी, तुमच्यापैकी अनेकांनी पद्माकर गोविंदकरांचं मुंगी उडाली आकाशी वाचलं असेल. अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातून, बोलण्यातून, वाचण्यातून डोळ्यामधून धारा येतात. पुढे गरिमांनी लिहिलं, कितीतरी लोकांनी लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरांना. आता अजून आपण वेगळं काय करणार? कितीतरी सिद्धहस्त लेखकांनी त्यांच्या लेखणीतून आणि अनेक सुंदर वक्त्यांनी त्यांच्या रसवंतीतून अतिशय सुंदर रसाळ वर्णन केलेलं आहे. आणि रसाळपणाची या लोभा, रसाळ म्हणजे तर काय? सगळं फुलून आलेलं आहे. फुलणं म्हणजे काय? फुलणं म्हणजे काय? मोगरा फुलणं आहे ना. आणि मोगरा कशाचा आहे? बहरू कळियासी आला. बहरू कळियासी आहे, कळियाला बहरू आलेला आहे. म्हणजे हे सगळं रसाळपण आहे. असलं सगळं रसाळपण जर आपल्याला अनुभवायचं असेल तर मग काय करायला पाहिजे, असा मला प्रश्न होतो. मग आपण आयुष्याविषयी बोलायला पाहिजे का? तर बोलायला नाही पाहिजे आयुष्याविषयी, कारण खूप लिहिलं गेलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरांचे ते कधी जन्माला आले, त्यांचं काय काय झालं, मग त्यांच्या आईवडिलांनी कसा संन्यासाश्रम घेतला, मग त्यांना कसं दुःख झालं, मग ज्ञानेश्वरांना इतका सगळा ताप संताप होऊन सुद्धा ज्ञानेश्वर त्यांचं जगणं हलवत नाहीत, सोडत नाहीत. गंतव्य ठरलेलं आहे, जिथं पोहोचायचं तिथे ठरलेलं आहे. याचं एक उत्तर काय माहितीये का तुम्हाला? मागील जन्मी मुक्त झालो, हे हरिपाठात लिहित आहेत. ते हरिपाठात ते असं सांगतात मी मागच्या जन्मी मुक्त झालेलो आहे, आता मला वेगळं काही करायची गरजच नाहीये. पण मला हे सगळं वाटत नाही. मला असं खरं नाही वाटत. मला असं वाटतं की शेवटी माणूसच आहे ना. शेवटी माणूसच आहे की त्यांना वाटलं असेल ना
कितीही उंच असलात तुम्ही आणि ज्ञानेश्वर कसे आहेत, तुम्ही मला जर एका वाक्यात विचारलं ना तर मी सांगेल देही विदेही आहे. देहात आहेत पण विदेही आहेत. सगळं भोगतायत पण काहीच भोगलेलं नाहीये. श्रीकृष्ण गीतेमध्ये जे सांगतात ना भोगून अभोगताय, त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर आहे. आणि काय भोगलं नाही की प्रथम वय सकाळी वर्णन कसं करतात बघा ना तुम्ही. 16 वर्षाच्या सुंदर मुलीचं वर्णन कसं करतात, हे ज्ञानेश्वर करतायत. ज्ञानेश्वर ब्रह्मचारी आहेत, नाथ संप्रदायात आलेले आहेत. मी त्यांची गुरुपरंपरा तुम्हाला सांगणार नाही, ते सगळ्यांना आपली माहिती आहे. शैव संप्रदाय त्यातनं ते आलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वर सिद्ध आहेत, योगी आहेत, तत्वज्ञ आहेत, कवी आहेत. तुम्ही विचारा आणि ज्ञानेश्वर ते आहेत. फुल पॅकेज आहे. आजच्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही विचारा नुसता नाही, त्याला ज्ञानेश्वर हे उत्तर आहे. पण आपण काय केलेलं आहे, धर्मामध्ये संप्रदायामध्ये विशिष्ट गोष्टींमध्ये ज्ञानेश्वरांना बंदिस्त करून ठेवलेले आहे. बहुतेक लोक ज्ञानेश्वरी विषयी बोलतात, बहुतेक लोक ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाविषयी बोलतच नाही. आणि ज्ञानेश्वर तिथे आहेत. ज्ञानेश्वर तत्वज्ञ आहेत, कवी आहेत, संत आहेत का? फार नंतर, फारच नंतर. आवेगी आहे, नुसतं रसाळ लिहित नाहीत, नुसतं रसाळ नाही लिहित, बुद्धिजीवी लिहितात, विचार करायला लावतात. नुसत्या शब्दावर 3-3 प्रकरण आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल. दांडेकर मामांनी, सोनपंत दांडेकरांनी जे अमृतानुभवाचं संपादन केलेलं आहे, त्याच्यामध्ये दांडेकरांची फार मोठी आणि फार चांगली प्रस्तावना आहे, ज्याच्यामध्ये ते समजावून सांगतात आपल्याला की इथं वेगळे ज्ञानेश्वर आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्ञानेश्वरीमध्ये माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन असं म्हणणारे ज्ञानेश्वर अमृतानुभवाची सुरुवात मात्र संस्कृतच्या श्लोकांनी करतात. तिथं पंडित आहेत ते. तुम्ही असं नका समजू ज्ञानेश्वर पंडित नाही, ते पंडितही आहेत, ते मुळातच पंडित आहेत. सगळंच मिळालेलं आहे. आता इतक्या डिग्र्या वेगळ्या वाचल्या मॅडमनी, त्यांना तर काही डिग्री नाहीये. ज्ञानेश्वर तर कुठल्या विद्यापीठात गेले नाही, काही शिकलेलेच नाहीये. उपजत शहाणपण आहे ना. त्यांचा शब्द वापरू, प्रकाशाची राणीव आहे. आणि तुम्ही मला म्हणालात ना तर अनेक जण विचारतात की तुमची मराठी कशी काय चांगली आहे इंग्रजी असून सुद्धा. त्याचे सगळं श्रेय माऊलींना आहे. तुम्ही वाचा आणि रसाळ काय आहे तुम्ही बघा ना. वाचे बर्वे कवित्व, अशा प्रकारचं रसाळता कशी ते आणत राहतात. साच आणि मवाळ, मीत आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शेवटचे 2 शब्द महत्वाचे आहेत. कल्लोळ अमृताचे. शब्द अक्षर आहेत ज्ञानेश्वरांसाठी. शब्द म्हणजे अक्षरांचा समूह आहे. आता माझ्यातला गुरुजी जागा झाला म्हणून मी सांगतो तुम्हाला. शब्द म्हणजे अक्षरांचा समूह आहे. पण अक्षर आहे, अक्षर हा शब्द कसा तयार झाला? जे क्षर नाहीये. क्षर नाही म्हणजे ज्याला जीज नाही, ज्याला संपन्न नाही, जे अपरिवर्तनीय आहे, जे अविनाशी आहे. आणि अविनाशी काय आहे? ईश्वर. त्याच्या विरुद्ध काय आहे? अनिश्वर. जे टिकणार नाही, जे सतत टिकणार आहे. काय सतत टिकणार आहे? काय सतत टिकणार आहे? चैतन्य. म्हणून चैतन्याचा जिव्हाळा. मला त्या मुद्द्यापर्यंत आणायचं तुम्हाला. मी फार विचार केला की काय ठेवायला पाहिजे, आपण काय बोलायला पाहिजे ज्ञानेश्वरांच्या विषयी बोलायचं म्हणजे. असंख्य लोकांनी ज्ञानेश्वर हे असं गारुड आहे बरं का, की प्रत्येक पिढीमध्ये हे गारुड झालेलं आहे. सगळ्यांच्या मनावर झालेलं आहे. असंख्य म्हणजे आपल्या सगळ्यांचे मन म्हणजे स्पंज आहेत. आणि तुमचं स्पंज जेवढं मोठं, तुमची शोषण्याची क्षमता जेवढी जास्त, तेवढं ज्ञानेश्वर तुम्हाला भरभरून मुक्त हस्ते देतात. काही लोकांचा जन्मच देण्यासाठी झालेला आहे. ज्ञानेश्वरांचा तर झालेलाच झालेला आहे. ते जन्मलेतच देण्यासाठी, सगळं देण्यासाठी जन्मलेले. हे फक्त उपचार आहे. तुम्हाला मला जे समोर दिसत आहेत ना, त्यांचे हे सगळे उपचार आहेत. कसले उपचार? की ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी संन्यास घेतला, वडिलांनी संन्यास घेतला, मग त्यांना ग्रस्ताश्रम पत्करावा लागला, मग नंतरचे काही शोकांतिका त्यांच्या आयुष्यामध्ये घडली वगैरे वगैरे. मग निवृत्तीनाथांना त्यांच्या मोठ्या, हे सगळे नाथ आहेत, मूळचे नाथ नाहीये ते. आधी निवृत्तीनाथांना दीक्षा मिळालेली आहे, ते गुहेत गेले, मग त्याच्याविषयीचे वेगवेगळे चमत्कारिक प्रसंग आहेत. ज्ञानेश्वरांनी रेडा चालवला, मग त्यांच्या रेड्याच्या मुखी वेद वडवला वगैरे वगैरे. यातले सगळे चमत्कार तुम्ही क्षणभर बाजूला ठेवा. तुम्हाला असं वाटत नाही का की वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं हा जगातला सर्वोत्तम चमत्कार आहे? याच्यापेक्षा अजून वेगळा काय चमत्कार लागतो? आणि हे दोन्ही पातळ्यावरच आहे. कवी आहेत आणि तत्वज्ञ आहेत. हे दोन्ही महत्वाचं आहे. बाकी ते संत आहेत ते नंतर थोडं आपण बाजूला ठेवू. भक्त वगैरे, भक्त असणारी माणसं फक्त मन उघडं ठेवतात, बुद्धी बंद ठेवतात. ज्ञानेश्वर दोन्ही करतात. बुद्धी उघडी ठेवतात, मन उघडं ठेवतात. आणि इतकं विशाल, इतकं सुंदर, इतकं तरल, इतकं उत्कट मन आहे. शारदेची चंद्रकडे माझी अमृतकन कोवळे, ते वेचले मी मवाळे चकोर तलगे. तुम्ही शब्द बघा आहेत.
का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. काय शब्द आहे. आपण वेळेच होऊन जातो. आणि हे आयुष्यभराची पॅशन आहे. ज्ञानेश्वर म्हणजे आयुष्यभराची पॅशन आहे. अशी माणसं अशी असतात ना, तुम्ही एकदा त्यांच्या संगतीत गेलात ना की मग निसंग तरी व्हाल, नाही तर संगत कधी सोडणारच नाही तुम्ही. ज्ञानेश्वर तुम्हाला कायम निसंग करतात. तुमच्या भोवतालच्या आज का अभ्यासायचं ज्ञानेश्वरांना, आणि मी जे घेतलंय ना ते मला सांगू द्या आणि मग आपण नंतर थोडंसं पलीकडे जाऊ. चैतन्याचा जिव्हाळा घ्यायचं कारण काय? त्याचं कारण हे आहे की हा अभंग एकनाथांनी लिहिलेला आहे. आणि एकनाथांना स्वप्नामध्ये येऊन ज्ञानेश्वरांनी सांगितलं की तू ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार कर. आणि असं सांगितलेलं आहे. मग एकनाथांनी त्याची शुद्ध प्रत तयार केली. आपण ती सध्या परत वापरतो, ती एकनाथांनी शुद्ध केलेली प्रत आहे. आता एकनाथ सुद्धा अव्वल दर्जाचे संत आहेत. मी संतांमध्ये सुद्धा ग्रेडेशन करतो बरं का. तिथे सुद्धा हायरार्की असते, तिथे सुद्धा श्रेणी असते. अव्वल दर्जाचा संत म्हणजे हे सगळे आहेत. तुकाराम आहे, एकनाथ आहे, ही सगळीच आपल्याकडची सगळी संत मंडळी थेट गाडगे महाराजांच्या पर्यंत. आणि यात पुन्हा भेदभाव करायचा नाही, कसल्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही. 13व्या शतकामध्ये हा माणूस आपल्याला सांगतो, एक विद्वान माणूस, एक ज्ञानी माणूस आपल्याला असं सांगतो की हे सगळं बंद करायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विठ्ठलाचा जप करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे भागवत धर्माचा पायाच ज्ञानेश्वरांनी गाठलेला आहे. नाही ना, ज्ञानोबा पाया समजला जातो, तुकोबा कळत समजले जातं. त्याच्यामध्ये जे काही येतं ते सगळा भागवत संप्रदाय आहे. तर ही जी शुद्ध प्रत करण्यासाठी आहे, ते झाल्यानंतर एकनाथांनी त्यांच्यावर त्यांची स्तुती करणार. आता ज्ञानेश्वरांची स्तुती कितीतरी लोकांनी केलेलीच आहे. तुकारामांनी त्यांची स्तुती केलेली आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, हे तुकाराम म्हणतायत. आणि तुम्ही विसरू नका, हे सिद्ध आहेत. तुम्ही जर मला विचारलं ना की भारतीय आणि बाकीचे उरले अभारतीय यांच्यामध्ये काय फरक आहे, आणि मी भारतीय म्हणालो, आम्ही हिंदू नाही म्हणालो. भारतीय आणि जे भारतीय नाही त्यांच्यामध्ये काय फरक आहे? बाकीच्या सगळ्यांच्याकडे तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान बुद्धीनी आहे. आमच्याकडे दर्शन आहे. दर्शन मन, बुद्धी आणि आत्मा असं आहे. आणि देहाचं वर्जन आहे का? देह वर्ज केलाय का? देह सोडलाय का? नाही, देह धरलेला आहे ना. संसारही करायचा आहे, पण तो कसा करायचा आहे? नेटका. पण प्रपंच करता करता परमार्थ विसरायचा नाही, ही आहे. म्हणून नाम मध्ये आणलं. तुझं काम हेच नाम, तू जे काही तुझं जगणंच नाम आहे, फक्त नाम घेत राहा. म्हणजे मग काय होईल ते होईल. इतके सोपे. तसं हे सगळं कितीतरी गहन तीर आहेत ना रे. हे सगळे कितीतरी गहन तीर आहेत. हे सगळे साफ सुथरे करायचे, स्वच्छ करायचे आणि तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवायचं. हिची काही शुद्ध गंगा आहे ज्ञानाची, लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर मग साधं त्याला करायला लागेल. ते ज्ञानेश्वर करत राहतात. तर हे दर्शन आहे आपल्याकडं. आणि दर्शन कशाचं लक्षण आहे? प्रमाण, अनुभव प्रमाण. अनुभवे आले अंगा ते या जगा ते तसे. ही तुकोबा तीच भाषा बोलतात जे ज्ञानेश्वर बोलतात. तुमच्या लक्षात येईल. एकनाथ तीच भाषा बोलतात जे ज्ञानेश्वर बोलतात. रामदास तीच भाषा बोलतात जे ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम बोलतात. हे सगळे वेगवेगळ्या वेळी आपल्या सगळ्यांच्या मध्ये तयार आलेले. मला नेहमी असं वाटत असतं बरं का की तुम्ही मी आपण समजा उद्या असं गृहीत ठरलं की तुमच्या माझ्या सगळ्यांची सर्वोच्च मानसिक अवस्था, विकसित मानसिक अवस्था, मी मनाची म्हणतो, बुद्धीची नाही. कारण तर्काची दिठी गोचर नव्हे किरीटी, असं स्वतः ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेले. तर्काची दिठी नाही. हा शब्द ज्ञानेश्वरांना फार आवडतो. दिठी म्हणजे काय? दृष्टी. दृष्टी कशी असली पाहिजे? सुंदर. दिसणं सुंदर नाहीये, दिसायला सुंदर. म्हणजे बघणं सुंदर आहे म्हणजे मग समोर जे काही दिसतं ते सगळं सुंदर होऊन जातं. मग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे जे काही अमंगळ आहे ना ते सगळं बाजूला काढायचं असेल तर मग काय करायला लागेल? दृष्टी सुंदर व्हायला लागेल ना. दृष्टी सुंदर व्हायची असेल तर काय करायला लागेल? त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर अंजन डोळ्यात घालायला लागेल. कुणी घालायचं? ते संतांनी घालायचं. तेच तर ज्ञानेश्वर करतायत. आता ते ज्ञानेश्वर जरा सॉफिस्टिकेटेड करतायत, रिफाईंड. पंडित माणूस आहे, पंडित माणूस आहे. पण ज्ञानेश्वर रोखू शकत नाही स्वतःला पंडित म्हणून सुद्धा. ज्ञानेश्वरीत रसाळ आहे. अमृतानुभवामध्ये आले ना की ते तुमचा घामच काढणार, घामच काढणार तुमचं. तुम्ही किती मोठे विद्वान असलात तरी ते तुमचा घाम काढणार. पण तुम्ही ज्ञानेश्वरी आलात ना की मग तिथं माऊली होतात. मग बालका काय करीतसे चावटी असं म्हणतात. तर बाळ करीतसे चावटी विनंती केलेली आहे अशी कल्पना करा. म्हणजे ते निवृत्तीनाथाला सांगतात की मी बालक आहे, माझ्याकडनं काही चुका झाल्या, हे ज्ञानेश्वर सांगतायत. हे ज्ञानेश्वरी सांगतायत. आणि तिकडे गेल्यानंतर आवडीची आहे सरोवरी असं लिहितं.
तिथे गेल्यानंतर ज्ञानेश्वर चमकदार असतात, तेजपुंज असतात. ज्ञानेश्वर तेजपुंज आहेत. चैतन्याच्या जिव्हाळामध्ये, चैतन्यामध्ये तेज आहे, जिव्हाळ्यामध्ये प्रेम आहे, स्नेह आहे. हे दोन्ही एकत्र आणायचे. चैतन्याचा जिव्हाळा, कैवल्याचा पुतळा भूतली प्रगटला भूतळ. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, अशी सुरुवात आहे. 6 ओळी आहेत एकनाथांनी लिहिलेल्या. आणि त्याच्या पुढे काय लिहितात? साधकांचा मायबाप दर्शनी हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानेश्वर माझा. त्याच्या पुढे जाऊन ते असं सांगतायत की ज्ञानेश्वर काय आहे? ज्ञानियांचा ज्ञानेश्वर, चिंतकांचा चिंतामणी, विठ्ठलाचा प्राणसखा. शब्द काय आहे? विठ्ठलाचा प्राणसखा आहे, विठ्ठलाचा सखा आहे, भक्त नाहीत, तुम्ही विसरू नका. आणि नाथ सांगतायत, ज्ञानेश्वरांचं वर्णन, नाथ काय करतायत? प्राणसखा आहे, त्याचा सखा आहे तो विठ्ठलाचा. म्हणून तुम्ही बघा, गरिबांनी फार छान लिहिलेलं आहे. पुढे विठ्ठलाच्या पुढे ज्ञानेश्वर चालतायत, वाट दाखवतायत, विठ्ठलाला वाट दाखवतायत. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? ज्ञानेश्वरांचा जन्मच त्याच्यासाठी आहे. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. त्याच्यासाठी जन्म आहे त्यांचा. अविवेकाची काजळी बाहेर काढायची, आणि अविवेकाची काजळी बाहेर काढली की जे उरतं ते विवेक आहे, तो विवेक आहे. बस फक्त त्यांना विवेकाने जगायचं. आपल्याला हे ज्ञानेश्वर कळले पाहिजे. आणि शेवटी काय सांगतात ते? विठ्ठलाचा प्राणसखा, आणि शेवटी आहे त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. आणि मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं. त्रैलोक्याचं जीवन, अख्ख्या त्रैलोक्याचं, त्रैलोक्य म्हणजे कळतं तुम्हाला? 3 लोक. या सगळ्या 3 लोकांचं जीवन जर तुम्हाला कुठं प्रत्यक्ष बघायचं असेल, मी ज्ञानेश्वरांचा शब्द पुन्हा वापरू, सावयव रूप. तुम्हाला शब्द कळतात का बघा? म्हणजे मी घरी अशी चर्चा करत होतो की इतकी चांगली मराठी कळते, कळत नाही आपल्याला सध्या. आपण त्या संवेदना हरवलेत का? काय झालंय आपलं नक्की? आपण संवेदना हरवले, त्या जागा करायला पाहिजे. त्या जागा करायच्या तर मग पुन्हा संत साहित्याकडे वळायला लागेल. ते संस्कार व्यवस्था सगळं सोडून द्या. सगळे संत साहित्य, आणि ज्ञानेश्वर तर त्याच्यात माने पहिला आहे. ज्ञानेश्वर माने बंडखोर पहिला, असं कवीबींनी लिहून ठेवलेलं आहे त्यांच्याविषयी. बंडखोर आहेत ते. संस्कृतातली गहन तीर लोकांना कळणार नाहीत म्हणून बंड केलेलं आहे. आणि बंड कशासाठी आहे? मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. विवेक दीप उजळायचे, दीप उजळायचे. हे 2 शब्द ज्ञानेश्वरांना फार आवडतात. तिसरा शब्द आहे चंद्र आणि चांदणं. ज्ञानेश्वरांना चांदण्याचं विलक्षण वेळ आहे, अनिवार्य ओढ आहे चांदण्याची. का असलं पाहिजे असं? कवी आहेत ना, मग त्यांना चांदणं आवडणारच. पण कसलं चांदणं? शारदेची आहे चंद्रकडे. साधं चांदणं नाही, शारदामध्ये पडतं ते. हिवाळ्यामध्ये शरद ऋतू येतो तेव्हा पडणारं पौर्णिमेचं चांदणं, आणि तेव्हा उगवणारा पूर्ण अंशाने उगवलेला पूर्ण विकसित चंद्र, म्हणजे प्रेम असं त्यांना म्हणायचं. आणि हे सगळं प्रेम कसलं आहे? अशरीरीय. अशरीरीय म्हणजे हे दर्शन आहे सगळं, फक्त तत्वज्ञान नाहीये. प्रेमाची काही फिलॉसॉफी ज्ञानेश्वर आपल्याला सांगत नाही. प्रेम जगणं काय हे आपल्याला ते समजावून सांगतात. आणि हे ते वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वर सगळं सांगत राहतात. आत्ता काय गरज आहे? मला त्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन यायचंय. आज काय ऐकायचं आपण? हे सगळं का करायचं आज आपण? जसं मी तुम्हाला आता म्हणालो तसं आपण माणूस असणं संपवलेलं आहे. आपण सगळे मशीन झालेलो आहेत. आणि आता आपण जे काही सोशल मीडियाचा वापर करतो त्याच्यामुळे अजून जास्त झालेलो आहे. त्याच्यामुळे आपले सगळे संवेदना संपलेले आहेत. तुमच्यापैकी किती लोक वाचतात? किती लोक वाचतात? हा प्रश्न गुरुजींचा नाहीये. वाचतात म्हणजे का वाचायचं? हे इथं चलविचल व्हायला पाहिजे ना. इथं काहीतरी जर बदल घडले, इथं खळबळ माजली, इथं चिंतन सुरू झालं. आपण चिंतन संपवलंय ना. अभ्यास, निधिध्यास, चिंतन आणि मग मोक्ष. हे सगळं कुठे घेऊन जायचंय ज्ञानेश्वरांना? कुठे घेऊन जायचंय? ज्ञानेश्वर आपल्याला मोडस ऑपरेंडी देतात, मोडॅलिटी देतात. मॉड्यूल्स तयार करतात, छोटे छोटे मॉड्यूल्स आहेत. मला असं सतत वाटत असतं, काका ब्रह्मे काका आणि तुझं मॅडम, मला असं सतत वाटत राहतं की असे छोटे छोटे मॉड्यूल्स तयार करून ठेवायला पाहिजेत लोकांच्या समोर. हे बघ ज्ञानेश्वर असं म्हणतो. समजा की बायकोचा आणि नवऱ्याचा पटत नाहीये, अशी परिस्थिती असेल. आपल्या सगळ्यांचे नातेसंबंध किती विचित्र तयार झालेले आहेत. आता आपण आपल्या माणसांचं, आपल्या भोवती आपल्या बरोबर राहणाऱ्या सगळ्या माणसांना स्वीकारतो का? जसे आहेत तसे स्वीकारतो का? हे सगळ्यात महत्वाचं. का नाही स्वीकारत? कारण अपेक्षा मोठ्या कुणी करून ठेवल्या भोवताली असलेल्या सगळ्या लोकांनी. आत आहे का? आत कधी डोकावतो का आपण? आत आपण जातो का कधी? का नाही जात?
का नाही जात? कारण बाहेरची आकर्षणच इतकी प्रचंड आहे की आपल्याला संधीच नाहीये, पैस नाहीये. हा पुन्हा ज्ञानेश्वरांचा शब्द आहे. पैस म्हणजे जागा, पैस म्हणजे पैसा नाही. तुमच्यापैकी ज्यांना कुणाला काही थोडा बहुत विचार करायचा आहे ना, त्यांनी संत साहित्य वाचायला पाहिजे. आणि संत साहित्य तुम्हाला दुबळं करत नाहीये, ऍक्टिव्ह करतं, जास्त चांगलं ऍक्टिव्ह करतं, जास्त सक्रिय करतं, जास्त संवेदनशील करतं, अधिक चांगला माणूस बनवतं. तुमच्या भोवतालच्या सगळ्या माणसांना सोबत घेऊन चालणं आणि त्यांच्या सगळ्या गोष्टींची बूज राखणं म्हणजे कमकुवत होणं नाहीये. हे आपल्याला पाश्चात्यांनी शिकवलेलं आहे. मी किती मोठा आहे आणि मी जे काय म्हणतो तेच किती महत्वाचं आहे, हे आपलं नाहीये, ही भारतीय संवेदना नाहीये. हे मला तुम्हाला सांगायचंय. या सगळ्या संवेदना आपण त्यांच्यावर माती लुटलेली आहे आणि आपण आपल्या भोवताली इतके इलेक्ट्रॉनिक मीडिया तयार करून ठेवलेले आहेत की व्हर्च्युअल रियालिटीमध्ये जगतो आपण, आभासी वास्तवात जगतो सगळे. हे आभासी वास्तव इतकं त्रासदायक आहे की ज्याच्यामुळं आपण ज्यांच्याबरोबर जगतो त्यांच्याबरोबर सुद्धा आपण धड जगत नाही. तुम्ही आता बघा, तुम्ही इथं बसलाय तर तुमच्यापैकी अनेकांची मनं किती भिरभिरत आहेत की कुठून आली भिरभिर, का नाही ठेवायचं. मला इथं आल्यानंतर सगळ्यात जास्त काका काय आवडलं असेल तर एकाग्रता यशोभिजम. सबनीसांना ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त पहिल्यांदा मानाचं दंड होतं गुरुवारी सबनीसांना, एकाग्रता यशोभिजम. आणि विद्यार्थ्यांना ह्याच्यापेक्षा अजून काय मूलमंत्र असायला पाहिजे मला सांगा. एकाग्रताच नाहीये. एकाग्रता केव्हा येईल? गुड टेकू तेव्हा. खाली बसायला तर पाहिजे आणि आपण सध्या खुर्च्यांवर बसतो, खाली बसत नाहीये. म्हणजे मला माफ करा पण ही वस्तुस्थिती आहे. आपण ज्या प्रकारची आचार पद्धती आहे आपली आहे, भारतीय आहे, आणि मी हिंदू हिंदू असं काही म्हणणार नाही, मी इतक्या पोत्या मनाचा नाही. आपण सगळे जिथं जगतो ते सगळं भारतीय असणार. ते भारतीय असण्याची जगण्याच्या ज्या ज्या काही प्रथा परंपरा पद्धती आहेत ज्या रूढ झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आत्ता 70च्या आसपास वगैरे असलेल्या लोकांनी त्यांच्या लहानपणाचं आयुष्य जर आठवलं ना तर मग त्यांच्या लक्षात येईल मी काय म्हणतो. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण एकाग्रता तर किती लांब राहिलेली आहे आपली. मग ज्ञानेश्वर आपल्याला काय करतात, असं सगळं तुमच्यापैकी अनेकांनी तो प्रिझम वापरलेला असेल किंवा मॅग्निफाईंग ग्लास वापरला असेल, तुमच्या सरांनी तुम्हाला सांगितलं असेल, इथं बसलेल्या अनेकांनी. मी असं गृहीत धरतो की तुमच्यापैकी सगळेच लोक शिकलेले आहेत, किमान प्राथमिक शिक्षण तरी तुम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे. तेव्हा गुरुजी सांगायचे बघा की तो मॅग्निफाईंग ग्लास धरला आणि तो पेपरवर धरला आणि सनलाईट मध्ये धरला, सूर्यप्रकाशामध्ये, तर मग सगळे सूर्यप्रकाशामधले सगळी किरणं एकत्र येतात, त्यांचा एक समुच्चय गठ्ठा तयार होतो, तो कागदावर पडतो आणि कागद पेट घेतो. ही कशाची शक्ती आहे? एकाग्रतेची. ही एकाग्रतेची शक्ती. एकाग्रता तर आहेच ना सगळीकडे, पण ते होत नाही ना आपल्या सगळ्यांचं. एकाग्रता व्हायची असेल तर मग काही बेसिक गोष्टी करायला लागतात आपल्याला. काय करायचं नाही हे सांगितलेलं आहे, काय करायचं हेही सांगितलेलं आहे. तुम्ही 2रा, 4था, 6वा, 8वा, 10वा, 12वा, 15वा अध्याय वाचा. आता अध्याय या शब्दाला सुद्धा आपल्याकडे अडचणी आहेत. प्रकरण हे शब्द सुद्धा लोकांना कळत नाही, चॅप्टर वगैरे म्हणायला लागतात. त्याला काय आपण फार वेगवेगळे अर्थ लावून ठेवलेले आहे. चॅप्टरला अर्थ आपण बदमाश माणूस असं लावून ठेवलेला आहे. पण मग आपण अध्याय म्हणू. कशामुळे अध्याय म्हणायचा? आपल्याकडे अध्ययन म्हणजे आचरण आहे. तुम्ही विसरू नका. अध्ययन म्हणजे आचरण आहे, वाचणं नाहीये आपल्याकडं नुसतं. जे वाचलंय ना ते मुरवणं आहे. म्हणून आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती. म्हणून गुरुजी 24 तास गुरुजीच असायचे. नाथांच्या बरोबर, निवृत्तीनाथांच्या बरोबर राहिलेला माणूस आहे. तुम्ही विचार करा ना, निवृत्तीनाथांना जर मध्येच लहर आली, हुक्की आली की चला आपण वेगळंच काहीतरी होऊ, तर ज्ञानेश्वरांना काय परिणाम होतील? आताच्या गुरुजींची त्या अडचणी आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या लहरी. या सगळ्या लहरींमध्ये नको ती लहर मग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते आणि तेवढी तीच लहर पोहोच. कारण आपल्या सगळ्यांची इंद्रिय तशी आहेत ना, ती तीव्र आहेत, ती वासनेच्या विकाराच्या आहारी गेलेली आहेत. आता हे तुम्हाला बुवाबाजी महाराज वगैरे असं काही वाटेल, मला तसं नाही वाटत. मला हे प्रॅक्टिकल वाटतं. तुम्हाला जर सर्दी झालेली आहे आणि कोविडचा काळ आहे आणि धन्यवाद आता नाहीये, पण जर तसं झालेलं आहे तर मग तुम्ही एसी वापरू नका. काय करू नये ह्याचे डूज आणि डोंट्स तुम्ही फॉलो करायला पाहिजे ना. ते जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही जगणारच नाहीये. तसं सांगितलेलं आहे की नाही आपल्या संस्कृतीमध्ये आपण काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे हेही सांगितलेलं आहे, काय करायला पाहिजे हेही सांगितलेलं आहे. किती वर्षापर्यंत काय करायला पाहिजे ह्याचे आपल्याकडे सूत्र आहेत आणि ती अतिशय सूत्रबद्ध मांडणी आहे. ती झालेली आहे का? ती आपण करतो का? रोज आपण घरात हे सगळं करतो का? जर करत नसू तर मग एकाग्रता कुठून येणार आहे? मग हे तर काय मुमुक्षुपणापर्यंत आहेत ना हो. आपल्याकडे 4 प्रकारच्या मुक्ती असतात: स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता.
आणि हे महाशय साहित्यावर पोचलेले आहेत. शिखरावर जाऊन हा माणूस सांगतोय चला या माझ्या बरोबर. अरे पण भाऊ तुम्ही एव्हरेस्टवर आहे. मिस्टर ज्ञानेश्वर तुम्ही एव्हरेस्टवर जाऊन बसलाय. माझ्यासारखा माणूस ज्याला अजून गणपिले चढता येत नाही त्याला बोलावताय तुम्ही. कसं शक्य आहे? कसं पोहोचू आम्ही तुमच्यापर्यंत? पण ते इतके विशाल आहे, नुसते उंच नाही आहेत बरं का, विशाल आहेत, खोल आहेत. ज्ञानेश्वरांचं हे मोठेपण आहे. खाली वागतात आणि त्यांच्या भोवताली असलेल्या सगळ्या लोकांना अलगद उचलून वर नेतात. त्यांच्या भोवतालचे लोक बघा ना तुम्ही, नामदेवांना किती मोठं केलेलं आहे त्यांच्या भोवतालच्या सगळ्याच लोकांना. आणि मला असं नेहमी वाटत असतं की आपण ज्ञानेश्वरांचे संवाद करायला पाहिजे, त्यांच्याशी असं प्रत्यक्ष बोलायला पाहिजे. काय होईल प्रत्यक्ष बोललं तर? बोलता येईल, ऐकतील ज्ञानेश्वर, हसतीलच. त्यांना असं वाटेल की काय मूर्ख माणूस आहे. आणि काय बोलणार तुम्ही त्यांच्याशी? बरं आपल्यासोबत आता मुक्ताई नाहीये ना, तिने तरी राजी केलं असतं त्यांना. रुसलेले जाऊन बसले. तुम्हाला तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. मग ताटीचे अभंग तयार झाले. योगी पावन मनाचा बाई समजावून सांगते, छोटी पोरगी ज्ञानेश्वरांना समजावून सांगते. काय प्रसंग असेल तुम्ही विचार करा. ही कसली माणसं आहे? इतकी प्रचंड मोठा चमत्कार असलेली 4-4, 5-5 माणसं आपल्या समोर उभी आहेत, तर आपल्याला अजून काय हवंय याच्यापेक्षा? आणि समृद्धी बाहेरची नको, आतली हवी आहे. आपल्या सगळ्यांची घरं वस्तूंनी भरलेली आहेत आणि मन विकारांनी भरलेली आहेत. ती जर दूर करायची असेल ना तर मग ज्ञानेश्वरांकडे वळायला लागेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा. कारण ज्ञानेश्वर जितके उंच आपल्याला घेऊन जातील, श्वास दमायला होतो. श्वास दमायला होतो. मी तुम्हाला आत्ताच म्हणालो ना, एव्हरेस्टवर गेलेली आहे. तितकं उंच तर आपण होऊच शकणार नाही. त्याला किती योजने, किती काळ, किती जन्म तपश्चर्या करायला लागेल, तेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. भारतीय लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. ज्ञानेश्वरांचाही आज नाही जमलं तर हरकत नाहीये, पण सुरुवात आज करून आपण. चला आज आपण पहिलीत आहेत, हरकत नाही. ज्ञानेश्वर तर आता काय डॉक्टर वगैरे होऊन गेलेली आहेत, पण सुरुवात तर करू. एक पाऊल जर उचललं नाही ना, मी माझ्या घरून जर ठरवलं नाही की एक पाऊल उचलायचंय आणि श्रीराम मंदिरापर्यंत यायचंय, तो कधी पोहोचन मी श्रीराम मंदिरामध्ये असा जर मी विचार करत बसलो आणि घरीच बसलो, तर मग मी कधी निघणार, कधी पोहोचणार? हे जे चालणं आहे ना, आणि त्यांच्याबरोबर आपल्याला नाही चालता येणार, पण हात धरून तर चालू. आणि ते तयार आहेत ना हात द्यायला. ज्ञानेश्वरी हे त्यांनी आपल्या सगळ्यांना दिलेला हातच आहे. सगळ्यांना विनवणी केलेली आहे, सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. तुम्ही माझं ऐका असं सांगतायत ते. तुम्ही आता एकले अवधान देईचे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे. शब्द काय बघा तुम्ही, सर्व सुखाशी पात्र होईचे. आनंद नाही, शब्द जपून वापरलेली आहे. आणि ज्ञानेश्वर शब्द प्रभू आहेत, अक्षरशः शब्द प्रभू आहेत. ओतीव पुतळे शब्द म्हणजे जिथल्या जिथं घडवून ठेवलेले चिरे आहेत. एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही करूच शकत नाही, इतकं मोठं आहे. शब्दांची साधना तेवढीच आहे. आणि हे सगळं उपजतच मिळालेलं आहे. जणू त्यांच्या मुखातून त्यांचे गुरुच बोलतायत. जेव्हा निवृत्तीनाथांना विचारलं गेलं होतं की तुम्ही का लिहित नाही, तर ते असं म्हणाले की हे काय, हा लिहितो ना, हा म्हणजे मीच आहे. माझं तोंड म्हणजे हा आहे, लिहितो हा, पण शब्द माझे, आशय माझाच आहे. आणि मी सांगत नाहीये, ज्ञानेश्वर स्वतःच सांगतात. ते विनंती करतात. मग ते तुम्हाला माहिती आहे ना, साहित्य सोनियाची आहे खाणी, उभवी देशीयची आहे लेणी, असं काय काय लिहित राहतात एकानंतर एक. आणि ओव्या म्हणजे काय, केळी उगवताना त्याचे ते कसा सोलीव गावा बाहेर येतो की नाही, तसे शब्द आहेत. रत्नजडित शब्द घडवलेले त्यांच्या मुखातून येणारे. सच्चिदानंद बाबा लिहून घेतो, तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, निवासामध्ये खांबाला टेकून त्यांनी लिहिलेलं आहे. मला नेहमी प्रश्न पडतो, ज्ञानेश्वर ज्या श्रोत्यांना उद्देशून बोलत असतील ते तसे खरं असतील? श्रोत्यांची प्रतवारी तशी असेल, ज्ञानेश्वर जशी गृहीत धरतायत तशी? श्रोते आज काय तेव्हा काय तसेच असतील ती, पण तरी श्रोत्यांना गृहीत धरतात. ते त्यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांना वचन देतात. वचन कसलं आहे? सर्व सुखाचे पात्र होईचे. माझा मुद्दा तोच आहे. सुख आहे. सुख या शब्दाचा अर्थ काय आहे? आनंद नाही येतो. आनंद ही निर्भेळ गोष्ट आहे, सुख ही सभेळ गोष्ट आहे, भेसळ असलेली. सुख शारीरिक आहे, आनंद मानसिक आहे. तुम्ही हा फरक लक्षात घ्या. सर्व सुखाचे पात्र होईचे असे शब्द आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर इंद्रिय सुखांना नाकारत नाहीये. तुम्ही मी ज्या आज भौतिकामध्ये जगतो, तुमच्या माझ्या भोवती जी काही जितकी आमिष आहेत, ती सगळी आमिष ज्ञानेश्वर नाकारत नाहीये. हे ते ज्ञानेश्वर आहेत जे स्वतः आनंद निधान आहेत, आनंदाचं निधान आहे. त्यांचं वर्णन नामदेवांनी कसं केलेलं आहे? तर ते एका शब्दात केलेलं आहे, आनंद निधान.
म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही राहिलात तर फक्त आनंद आहे, आणि आनंदाचे डोही आनंद तरंग असा आहे. त्यांच्यासोबत राहणं म्हणजे नुसतं आनंदातच राहणं, निरामय आनंद आहे. तुम्हाला शब्द कळतात का बघा? मग मला शंका आहेत, ते थोडे थोडे असे शब्द तुकडे तुकडे करून वेगवेगळे घेऊन असं काहीतरी करायची गरज आहे. मला असं नेहमी वाटतं का की असे छोटे छोटे क्लासेस घेऊन, फुकट क्लासेस घेऊन ज्ञानेश्वरी अशी समजावून सांगायला पाहिजे. 4-4 ओळी, महाराज होऊन नाही, विद्वान होऊन. ते खूप महत्वाचं आहे, कारण इतकं ठासून भरलेलं आहे ना एकेका ओळीमध्ये. म्हणून तर नावामध्ये म्हणाले ना, एक तरी ओवी अनुभव आहे. ते कशासाठी म्हणालेले? अनुभवावी हे महत्वाचं आहे. नुसतं वाचणं महत्वाचं नाही, रोजचा परिपाठ महत्वाचा नाही, नुसती पारायण करून उपयोग नाही. आत मुरायला पाहिजे, आत जायला पाहिजे. हे आतला प्रवास ज्ञानेश्वर आपल्याला करायला लावतात, आणि तो फारसा होतच नाही. म्हणून मग त्यांना म्हणायचं काय आहे, जसं मी तुम्हाला म्हणालो तसं सुख, सर्व सुखाचे पात्र होईल. मग कुठलं सुख आहे, कोणत्या सुखाची चर्चा करतात ज्ञानेश्वर? त्यांना कुठलं सुख अपेक्षित आहे? तुम्हाला काय वाटतं, काय सुख अपेक्षित असेल? तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सुखाच्या काय कल्पना आहेत? एक मोठं घर, अजून जास्त घर, खूप मोठी मोठी घरं, खूप मोठे मोठे बंगले, खूप मोठ्या मोठ्या गाड्या, सगळ्यांनी आपलं कौतुक करायला पाहिजे, भरपूर पैसा मिळायला पाहिजे. हे सगळं म्हणजे सुख आहे का? आता माझ्या प्रश्नामध्ये खोच आहे म्हणून तुम्ही म्हणाल नाही, पण ते पॉलिटिकली करेक्ट उत्तर आहे. खरं उत्तर हे आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भस्मासूर बसलेला आहे, ज्याला हे पाहिजे सगळं. बकासुरासारखे आपल्या सगळं, आपली हाव सुटत नाही, आणि ज्ञानेश्वरांना हावच नाही. ज्ञानेश्वर जन्मलेतच देण्यासाठी आपलं घेणंच संपत नाही. विरुद्ध टोक आहेत सगळी, तितक्या उंचावरनं खाली वाकून माणूस तयार आहे ना आपल्या सगळ्यांना. आणि तुम्ही हे विसरूच नका, ते माणूसही आहेत, त्यांची दिनचर्याही आहे. ज्ञानेश्वरी त्यांची दिनचर्या लिहिलेली त्यांनी. ते सकाळी किती वाजता उठतात, मग नंतर काय करतात. म्हणजे मला हा प्रश्न पडायचा की कसं करत असतील ज्ञानेश्वर? सकाळी उठल्यानंतर काय करतील, किती वाजता उठत असतील, काय असेल त्यांची दिनचर्या? इतक्या मोठ्या सळसळतं चैतन्य आहे, प्रत्यक्ष देवच तुमच्या समोर उभा आहे ना, त्यांच्या रूपामध्ये सावयव रूप आहे. देव जर काय सगुण गुण कधी आला असेल तर तो ज्ञानेश्वरांसारखाच असेल. पूर्ण विकसित रूप आहे ते, फुल फ्लेज्ड फॉर्म ऑफ गॉड. देवाचं सर्व अर्थाने विकसित रूप आहे ज्ञानेश्वर म्हणजे. जर का उद्या आपल्याला असा प्रश्न पडला की कसा असायला पाहिजे देव, तर तो मला वाटतं ज्ञानेश्वरांसारखा असायला पाहिजे. असतोच तो, तसाच असतो. तर ते सगळं लिहिलेलं आहे त्यांनी, त्यांचे शेड्यूल काय आहे, सकाळी उठल्यापासून दुपारी काय करतात, मग संध्याकाळी काय करतात. हे केव्हा लिहितात ते? राजयोग जेव्हा ते सांगतात तेव्हा. तुम्हाला सिद्ध व्हायचंय आणि तुम्हाला योग करायचंय, तर मग काय करायला पाहिजे? आसन कसं टाकायला पाहिजे, कुठं बसायला पाहिजे, कसं मांडी घालून बसायला पाहिजे, किती ताठ बसायला पाहिजे, तुमच्या नाभीखाली असलेली कुंडलिनी शक्ती कशी जागृत करायला पाहिजे, ती हळूहळू मणक्यातनं वर कशी न्यायला पाहिजे, मग सहस्रधार चक्रापर्यंत कसं यायला पाहिजे वगैरे. ही सगळी चर्चा जेव्हा ते करतात, आणि सगळे योगी आहेत ते, ज्ञान योगी, राजयोगी, कर्मयोगी, सगळ्या प्रकारचे योग आहेत. आपल्याकडे फक्त योग रामदेव बाबा सांगतात तोच नाही आहे, सगळे योग आहेत. ज्ञानाचाही योग आहे जो ज्ञानेश्वरांनी, विवेकानंदांनी नंतर सांगितला. विवेकानंदांनी नंतर त्यांच्या देशामध्ये, बाहेरच्या देशामध्ये जाऊन सांगितलं की हे बघा आमच्याकडे एवढे सगळे योग आहेत. राजयोग आहे, ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, संन्यास योग आहे, आणि भोगही आहे. भोगही आहे, कारण कृष्ण भोगून अभोक्ताय, त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे तो आहे. मग मी भोगून अभोक्ताय असं सांगताना ज्ञानेश्वर कसं लिहितात? तुम्ही ओव्या वाचा, मला काही कीर्तन किंवा प्रवचन इथं करायचं नाही, त्याची ढब तशी होईल म्हणून मी बचाव करतोय स्वतःच. कारण तसं झालं की वा खूपच छान बोलले असं होतं. मला खूप छान बोललेलं नको आहे, मला उतरलेलं हवं आहे. तुमच्या सगळ्यांच्या मनात उतरले पाहिजेत. आणि एकदा ज्ञानेश्वर उतरले ना, मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्ञानेश्वर अशी पॅशन आहे, अशी पॅशन आहे जशी की आपल्याला मोबाईलची पॅशन आहे, तशी पॅशन आहे. मग तुम्ही रोज एकतरी ज्ञानेश्वरीतली ओवी वाचल्याशिवाय झोपणारच नाही. व्यसनच असतं. तुम्हाला काय वाटतं, व्यसन काय फक्त रसनेचं असतं? व्यसन काय फक्त गंधाचं असतं? व्यसन काय फक्त बिंदूचं असतं? मनाचंही असतं. आणि मनाचं व्यसन काय? स्नेह. आणि तो ज्ञानेश्वरांकरता काठोकाठ भरलेला आहे, काठोकाठ भरलेला आहे. सज्जनांचे जिव्हार असा शब्द आहे. ज्ञानेश्वरांना जिव्हाळा हा शब्द फार आवडतो. सगळे शब्द आवडतात त्यांना, तुम्ही काहीही बघा. सुरवाळू हा शब्द आहे, हा पहिल्यांदा मी वाचला कुठेतरी एखाद्याने लिहिलेला. तुम्हाला असं वाटलं की काय शब्द असू शकेल? सूर म्हणजे काय? सूर म्हणजे गाण्यातले सूर. पण सूर मधल्या गाण्यातल्या सूरचा उकार जर पहिला असेल तर देव, दुसरा असेल तर गाण्यातले सूर. सुरवाळू शब्द काय वापरलाय बघा.
सूर म्हणजे गाण्यातले सूर आणि वाडू म्हणजे वाढतात. वर्णन केलेलं योग्याचं वर्णन नाही, सूरवाडू हा शब्द वापरलेला आहे त्यांनी. कसा असायला पाहिजे तो, कसा दिसतो तो, हे सगळ्यांची वर्णन केलेली आहेत. हे सगळ्या वर्णनांमधनं तुमच्या लक्षात, हे मी सगळं का सांगतोय तुम्हाला, की तुम्हाला जे आपल्या सगळ्यापैकी अनेकांना जे प्रश्न पडलेले असतात आज, की हे कशासाठी सगळं वाचायचं वगैरे वगैरे. आणि लहानपणापासून आपण सगळे, मला वाटतं मी सुद्धा ऐकत आलेलो आहे, कितीतरी महाराज किंवा जे ज्ञानेश्वरीचं प्रवचन निरूपण करतात, म्हणजे त्यांना सलामच आहे, कारण ते निदान जागृती तरी ठेवत आहेत. पण तरी सुद्धा ते जे काही सांगतायत ना, ते आज काय चाललंय त्याला रिलेट व्हायला पाहिजे. माझ्या रोजच्या जगण्याशी त्याचा संबंध असला पाहिजे, तेव्हा मग मला त्याचं महत्व कळेल. मग मला कळेल की हे फार महत्वाचं आहे. कारण ते फक्त शब्दापुरतं मर्यादित असायला नको. म्हणजे तुम्ही फक्त माझं कौतुक करायला नको आणि माझ्या मार्फत ज्ञानेश्वरांचं कौतुक करायला नको. भारतीय माणसं कौतुक करतात, सोडून देतात. मिस्टर कुलकर्णी तुम्ही फार हुशार आहे ना, मग मखरात बसा ना, तुम्ही बसा ना मखरात. तुम्ही देवच आहेत, आम्ही तुमच्या पाया पडतो, त्याच्यानंतर आम्हाला काहीच करायचं नाही. नंतर आम्हाला जे काही करायचं ना ते करू. काय वर्षभर जेवढी काही पापं करायची ते करायची, मग तिकडे आहे ना गंगा. ते बिचारे मोदी थकलेले आहेत गंगा साफ करून, पण आपण करतच राहतो ना. महिला कितीतरी चाललेलो असतो आपल्या सगळा. 6 दिवस काय पाप करायचे ते करा. 7व्या दिवशी रविवार असतो, चर्चमध्ये जायचं, कन्फेशन बॉक्समध्ये जायचं, कन्फेशन करायचं. म्हणजे कबुली जबाब द्यायचा देवापुढे, की बघ रे बाबा, मी 6 दिवस एवढे पाप केलेली आहेत, जमलं तर तुला धुवून काढ आता, मग आता मी फ्रेश होईल, पुन्हा बाहेर येईल, पुन्हा सोमवारपासून नवीन पाप करायला मोकळा. हे जे काही आहे ना, हे सगळं आपल्याला थांबवायचंय. हे काही नको आहे आपल्या पाप पुण्यामध्ये जायचं नाही. ज्ञानेश्वर सांगत नाही पाप पुण्याचं. सगळ्यांना मुक्तीचा अधिकार आहे. सगळ्यांना, स्त्रियांना, पुरुषांना, कोणत्याही जातीतल्या माणसाला, कोणत्याही धर्मातल्या माणसाला मुक्तीचा अधिकार आहे. तुम्हाला मला देताना सगळंच सारखं मिळालेलं आहे, सगळंच सारखं मिळालेलं आहे. मुद्दा हा आहे की तुम्हाला मला मिळालेल्या ह्या साधनाचं, भारतीय माणसं देहाला साधन मानतात, युरोपीय माणसं देहाला साध्य मानतात. देह सजवणं म्हणजे जगणं नाही. देह ज्याच्यासाठी वापरायचा आहे तो वापरणं. कशासाठी वापरणं? चैतन्य समजून घेण्यासाठी देह वापरणं म्हणजे जगणं आहे. आणि हे तर सध्या आपण करत नाही. आपण तर देहाच्याच प्रेमात पडलेलो आहे. हा विवेक ज्ञानेश्वर आपल्यापर्यंत आणून देतात. हा विवेक काय विवेक आहे? की तू ज्याच्यावर प्रेम करतेस, स्वतःच्या देहावर किंवा आपण ज्यांच्याबरोबर राहतो त्यांच्यावर आपण प्रेम करतो. पण हे प्रेम अक्षय आहे का? अविनाशी आहे का? चिरंतन टिकणार आहे का? चिरंतनाचा शोध नाही आहे का? तुम्हाला काय वाटतं? 10,000 वर्षापूर्वीचा माणूस बघा, 1,00,000 वर्षापूर्वीचा माणूस बघा, गोळीत राहणारा, प्रगती करत करत इथपर्यंत आपण जिथं आहे तिथपर्यंत आपण सगळ्यांनी प्रगती केलेली आहे. ह्या सगळ्या प्रगतीच्या मागचं सगळ्यात महत्वाचं गमक काय, इंगित काय, स्रोत काय आहे? काय प्रेरणा आहेत आपल्या सगळ्यांच्या? काय प्रेरणा आहेत? अधिक सुखी व्हायचं, अधिक संपन्न व्हायचं, अधिक समृद्ध व्हायचं. ही सगळी समृद्धी बाहेरची आहे, बाहेरून आहे. बाहेरून केलेलं कॉस्मेटिक ऍप्लिकेशन आहे, बाहेरून केलेल्या सर्जरी आहे, हे सगळ्या बाहेरून केलेले ऑपरेशन्स आहे. ऑपरेशन तर आत लागेल ना, ऑपरेशन तर आत करायला लागेल. मन स्वच्छ व्हायला पाहिजेत ना, आणि ती होत नाहीये. ती कशाने होतील? फक्त भावनेने, बुद्धीने नाही. विचार तुम्हाला प्रदूषित करतात, भावना तुम्हाला संपन्न समृद्ध करतात, निर्मळ नितळ करतात. ते व्हायला पाहिजे. हे असं निर्मळ नितळ जर व्हायचं असेल तर आपण भावना प्रधान असायला पाहिजे. म्हणून भारतीय माणसं भावना प्रधान आहेत. भारतीय माणसं भावना प्रधान आहेत आणि त्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि आपण ते विसरता कामा नये. आपण ज्याच्यावर प्रेम करायचंय ते ठरवून घ्यायला पाहिजे. तुम्हाला हे फार महत्वाचं वाटत नाही का? काही क्षण कल्पना करा तुम्ही की फक्त आपल्यावरच प्रेम करायला शिकवलं गेलेलं आहे लहानपणापासून आपल्याला, तर काय होईल? तर मग आपण आपल्या भोवताली असलेल्या कुठल्याच माणसावर प्रेमच नाही करू शकणार. सध्या तर आपण तेच करतो. आणि ज्ञानेश्वर आपल्याला असं सांगतायत की स्वतःला सोडून दुसऱ्यावर प्रेम कर. सोपी गोष्ट आहे नाही. तुम्हाला मी इंग्रजीत सांगू, लव्ह दाय नेबर, ते येशू ख्रिस्त सांगतात. शेजाऱ्यावर प्रेम कर. पण भाऊ, शेजाऱ्यावर प्रेमाचं जाऊ, हे स्वतःवरच्याच प्रेमाचा इश्यू आहे सध्या. तुम्ही शेजाऱ्यावर कसं काय प्रेम करू शकणार आहे? शेजाऱ्यावर प्रेम करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट. तुम्ही भारत असाल तर पाकिस्तानावर प्रेम करणं, आणि पाकिस्तानी असाल तर भारतावर प्रेम करणं किती अवघड आहे. तुम्ही चीनी असाल तर भारतीय लोकांवर प्रेम करणं होणारच नाही, प्रेमच होऊ शकणार नाही. शेजार धर्म ही गोष्ट प्रेम करण्यासारखी नाहीये. आणि हा मानून तर विश्वावर प्रेम करायला लावतो. तुम्ही बघा ना, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले.
तुमच्यापैकी अनेकांनी हा अभंग ऐकला असेल, लताबाईंनी गायलेला. आणि हृदयनाथ मंगेशकर, लताबाई आणि आशा. आणि मला तुम्हाला हे सांगायचं बरं का, तुम्हाला ज्ञानेश्वर कळत नसतील ना तर ऐका, लताबाईंना ऐका, त्यांनी गायलेली त्यांची अभंग, आणि आशाबाईंना ऐका. जे वाचून कळत नाही ते ऐकून कळतं, कारण ऐकण्यात भाव आहे, भाव आहे. वाचण्यात अहंकार आहे, दर्प आहे. मला कळलं पाहिजे अशी असोसी आहे, अशी असोसी ती नको आहे. तुम्ही ऐकायला, म्हणून श्रवण भक्ती आहे आपल्याकडे, म्हणून तर ते श्रवण करायला लावतायत ना आपल्याकडे. का बरं श्रवण करायला लावलं गेलं? तुम्ही ह्या मोडॅलिटीज विसरू नका. जर का तुम्हाला सगळ्यांना इंग्रजीत सांगितलं तर मला वाटतं जास्त चांगलं पडेल, कारण ते इंग्रजीचे काहीतरी फॅड आपण सगळ्यांनी घेऊन बसलेले. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हे ठरलेलं आहे की हे सगळं जे काही आहे ना, तुम्ही आता जे काही आहात, जसे काही आहात, जिथं कुठं आहात, तिथं ज्ञानेश्वर तुमच्या भेटायला येऊ शकतो. ठाईचं बेसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, हे तुकोबा आहेत. काही गरज नाही, कुठं जायची काही गरज नाही. हे सगळ्या लोकांनी इतक्या साध्या साध्या गोष्टी, इतक्या सोप्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ना. सगळ्या मोडॅलिटीज, पूजा अर्चेची सगळी साधनच इतकी सोपी साधी करून ठेवलेली आहेत. नुसतं फुल व्हा बस सांगतं, आणि तेही नसलं तर मनाचं फुल व्हा ना. मी तुला फुल व्हायला असं सांग ना, बस त्याला मिळालं फुल. आणि अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, तिथपर्यंत घेऊन जायचे. मी जर वेळ जास्त घेत नसेल तर अजून एक 5 मिनिटं आपण चर्चा करू, कारण अटेन्शन स्पॅन आपला ठरलेला असतो, मला त्याची कल्पना आहे. ते ही आहे की आपल्याला सगळ्यांना हे सगळं कशासाठी करायचंय, ज्ञानेश्वरांना हे सगळं कशासाठी करायचंय? अतिंद्रियाचा अनुभव द्यायचा. कोणाला? इंद्रियांना. कोणाच्या मार्फत? इंद्रियांच्या मार्फत. कसा देणार? कसा देणार? अतिंद्रिया परी भोगवी इंद्रिया करवी, अशी प्रतिज्ञा आहे. दुसरी प्रतिज्ञा काय बघा, बोली आरोपाचे रूपदावी. दोन्ही गोष्टी त्याच आहेत. जे आरोप आहे ते रूपात आणायचे, जे अतिंद्रिय आहे ते इंद्रियात आणायचे, जे तुमच्या माझ्या रोजच्या जगण्याच्या कक्षेच्या बाहेर आहे त्याला कक्षेच्या आत आणायचं. जे तुम्ही मी रोज अनुभवू शकत नाहीये. सकाळी उठल्याबरोबर एक फूल उमलतंय सकाळच्या नव्या प्रकाशामध्ये, हे तुम्ही बघितलं की म्हणजे अतिंद्रिया परी भोगवी इंद्रिया करवी. अजून काय वेगळं असायला? फूल उमलताना बघणं, छोटं मूल मोठं होताना बघणं, तुमच्या भोवतालच्या सगळ्या माणसांचं सगळं मंगल हो. है ना? शब्द काय त्यांचे? जे खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी सांडो, व्यंकट नाही, व्यंकट नाही, व्यक्ती नाही, व्यंकटी वृत्ती. वृत्ती सांडायला पाहिजे. शब्द काय? सांडो म्हणतात, म्हणजे जणू भरलाय आपलं मन, म्हणजे भांड आहे ते काठोकाठ असं गच्च भरलंय. आणि ज्ञानेश्वर सांगतात ते उलट कर ना, सांडो. है ना? व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो. खळ जे आहे त्यांची व्यंकटी सांडायला पाहिजे, असे शब्द आहेत त्यांचे. मग हे झालं तर काय होईल? मन रिकामं झालं तर काय होईल? मग कारण स्पेस असायला पाहिजे ना. तुमच्या माझ्या सगळ्यांचं मन म्हणजे सीपीयू आहे. इथं मेमरी स्टोअर केलेली आहे. कितीतरी नको असलेले सॉफ्टवेअर प्रोग्राम आपण अपलोड करून ठेवलेले. ते आधी रिकामं करायला लागेल. ते रिकामं करायची सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे या सगळ्या लोकांना वाचणं. त्यांनी काय लिहिलंय हे वाचणं, त्याच्याने मन मोकळी होती. आणि एकदा ते काय लिहिलंय हे वाचलं आणि आपली मन मोकळी झाली की मग तो तयारच आहे ना. बरं, तो म्हणजे तो नाहीये, बाहेरचा नाहीये. मला तुम्हाला हेही सांगायचं, तो कुठं बाहेर नाही जाऊन बसलेला. विठ्ठल तिकडं नाहीये, विठ्ठल आत आहे. बोलावा विठ्ठल, चालावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. तुम्ही बघा नाही, कशातही तो आहे ना. कशातही तुम्ही उठला, तुम्ही बघितलं, तुम्ही जे काही कराल त्याच्यात विठ्ठल आहे. आणि एकदा का हे तुम्हाला कळलं, ह्याला ते साम्यावस्था म्हणतात. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादान भजावे. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जया. त्याचं वर्णन आहे हे. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादान भजावे. ही जी साम्यावस्था आहे ना मनाची, तिथे विठ्ठल आहे. तिथं तुम्हीच विठ्ठल आहेत. त्याला अजून कुठे शोधणार आहेत तुम्ही? ते नामदेवांनी विठ्ठलाला खीर चारली हे सांगाय पुरतं आहे, पण नामदेवच विठ्ठल आहेत ना. अजून काय वेगळं तुम्हाला शोधायचं? मग ज्ञानेश्वर तर विठ्ठलच आहे, हे सगळेच विठ्ठल आहेत. पण काहीतरी समोर असायला लागतं सुरुवात करायचं म्हणून विठ्ठल आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. तो आत आहे आपल्या सगळ्यांच्या. विठ्ठल आपल्या सगळ्यांच्या आत आहे. थोडं वळायला लागेल आत आपल्याला सगळ्यांना. आणि आपण सध्या बाहेर इतके व्यस्त आहेत की कसा आणि कधी वेळ काढणार आपण, कशा आणि कधी आपल्याला पैस मिळणार,
मनाची शांतता मिळणार, थोडी तरी 2 मिनिटाची मनाची शांतता कधीतरी आपल्याला मिळेल का? देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी, मुक्तिचारी काय ते मी तुम्हाला सांगितलं, स्वरूपता, समीपता, सलोकता, सायुज्यता, ह्या 4 मुक्ती आहेत. तेने मुक्तिचारी साधी गेल्या एका वेळी देवाचे द्वारी उभा क्षणभरी. पण हा क्षण कसा आहे? फुल कॉन्सन्ट्रेशनचा आहे, 100% एकाग्रता आहे. आणि ते जवळजवळ अशक्य आहे. तुम्ही एक क्षणाचं तुमचं मन निर्विचार झालेलं आहे, निर्विकल्प झालेलं आहे अशी कल्पना करून बघा, आणि मग तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतोय. हे अत्यंत अवघड आहे, अतिशय कठीण आहे आणि परिश्रमपूर्वक मिळवायची गोष्ट आहे. आणि तिथंच तर सुख आहे ना. मग तुम्हाला खायला कमी मिळालं काय, जास्त मिळालं काय, बाहेरचे लोक तुम्हाला किंमत देतात का नाही, ह्याच्यापेक्षा तुम्ही आज स्वतःला कसं जोखता ते फार महत्वाचं. हा जो आतला प्रवास भारतीय लोकांनी आपल्याला करायला लावलेला आहे ना, तो आपण थांबवलाय. मग अडचण आहे आपल्या सगळ्यांची, मग अडचण झालेली आहे. तुम्ही पाश्चात्यांकडे जाऊ नका, त्यांच्याकडे हजारो वर्षांचा इतिहास आहे, ते तसेच जगलेले आहेत, म्हणजे मग त्यांना तसंच जगता येईल. त्यांना रोज बाहेरच कोण माहिती आहे, त्यांची संस्कृतीच तशी आहे. आणि नावं ठेवायची काही गरज नाही, कारण त्यांच्याकडं सार्वजनिक ठिकाणी जर 2 माणसं एकत्र भेटत असतील तर ते एकमेकांच्या बरोबर चुंबन घेऊ शकतात आणि त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. पण इथं भारतामध्ये त्याचं नाहीये ना, कारण आपली संस्कृती वेगळी आहे. 2 वेगवेगळी माणसं 2 वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेली एकत्र राहू शकत नाहीत का? तुम्हाला काय वाटतं? राहू शकतात तुम्ही. ज्याचा रंग गोरा आहे त्याला जगायचा हक्क आहे का? ज्याचा रंग काळा आहे त्याला नाहीये. म्हणून तो विठ्ठल आहे ना. आणि किती काळा आहे बघा ना. तो काळा ह्याच्यासाठी हे दाखवण्यासाठी की जे काळ आहे ते पूर्ण काळ नाहीये. काळ हे पांढऱ्याचा स्रोत आहे, तिथूनच जनन आहे, तिथूनच जन्मन आहे. हे सगळं जर असेल ना तर मग आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते काय आपल्याला सांगतात त्या सगळ्या मोडॅलिटीज आपल्याला नाही स्वीकारायच्या. आपल्या इथल्या मोडॅलिटीज तुम्ही मी जे काही रोज करतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला थोडे बदल करायचे. हे थोडे बदल आपण ज्ञानेश्वरी तुम्ही रोज वाचाच असं माझं काही म्हणणं नाही, किंवा त्याचा नियमच करायला पाहिजे असंही काही माझं म्हणणं नाही. पण मला असं वाटतं की तुमच्या भोवताली चाललेल्या बारीक गोष्टींमध्ये थोडा जीव गुंतायला पाहिजे. आपण गुंतत नाहीयेत आणि ती अडचण आहे. इन्व्हॉल्वमेंट कुठंतरी पाहिजे. मी वर्गात जाऊन शिकवतो ना, गुंत नाही. एखादा गायक गातो, मैफिल करतो ना, गुंत नाही. तुम्ही योग करताय ना, सकाळी उठल्याबरोबर गुंत नाही. प्रेम करताय ना, गुंत नाही. विणकाम करताय ना, गुंत नाही. गाडी चालवताय ना, गुंत नाही. तुम्ही गाडी चालवताना दुसरा काही विचार केला की तुमचा अपघात ठरलेला आहे, असं इकडेही आहे ना. मग थोडं बहुत गुंतलं होत राहील आपलं. थोडं सुरुवात करू आपण. तुमच्या माझ्या भोवताली चाललेलं आहे हे सगळं जे दिसतंय ते विठ्ठल आहे. हे ज्ञानेश्वरांचं. आणि इथपर्यंत हा एक मुद्दा मी स्पष्ट करून मी थांबतो. ज्ञानेश्वर नवतत्वज्ञान सांगतात. आता हे थोडंसं जरा क्लिष्ट आहे पण तरी मी तुम्हाला सांगतो. शंकराचार्य आपल्याला अद्वैत तत्वज्ञान सांगतात, ज्ञानेश्वर आपल्याला चिद्विलासवादाचं तत्वज्ञान सांगतात, जरा वेगळं. शंकराचार्य आपल्याला सांगतात की जग सत्य नाहीये, जग माया आहे, ब्रह्म सत्य आहे. हे त्यांचं म्हणणं आहे. शंकराचार्य काय सांगताय? जग मिथ्य आहे आणि ब्रह्म सत्य आहे. ज्ञानेश्वर काय सांगतात? नाही, जरा वेगळं आहे. जग ही सत्य आहे आणि ब्रह्म ही सत्य आहे. याला ते म्हणतात चिद्विलासवाद. सगळंच रूल आउट केलेलं नाही, सगळंच नाकारलेलं नाही, सगळंच टाकाऊ नाही. काहीतरी टिकाऊ आहे. पण काहीतरी टिकाऊ आहे हे कळायला काहीतरी टाकाऊ आहे हे कळलं पाहिजे. आता रात्र आहे आणि अंधार आहे. आपल्याला अंधाराची जाणीव कशी झाली? प्रकाश आहे म्हणून झाली. ज्ञानेश्वरांना निवृत्तीची जाणीव कशी झाली? ते काय त्यांच्याबरोबर गुरु आहेत ना, निवृत्त झाले, रिटायर्ड आहेत, सगळ्यातून रिटायर्ड आहेत. रिटायर्ड नाहीत, विथड्रॉन आहेत. आपल्या सगळ्या मंदिरांमध्ये सुरुवातीला कासव असतं. कासव कशाचं प्रतीक आहे? सगळी इंद्रिय आकुंचन घेणार आणि एकाग्र व्हायचं आणि मंदिरात जायचं. ह्याच्यासाठी इंद्रिय थांबलेली आहे, मन फक्त जागा आहे. आणि मन जागा करायचं तर मग कासवाच्या पावलावर पलीकडे जाऊन वर घंटी बांधलेली आहे, ती घंटी वाजवायची. विठ्ठलाला जागा करण्यासाठी नाही, श्रीरामाला किंवा बाळकरामाला जागा करण्यासाठी नाही, तुमच्या माझ्या आत असलेल्या श्रीरामाला, त्याला जागा करायचंय. त्याला सांगायचंय की बघ आपण मंदिरामध्ये आलेलो आहेत आणि आपण आता जागे झालो.
असं जेव्हा होईल तेव्हा आपण काही गोष्टी करू शकू असं मला वाटतं. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, चैतन्य आणि जिव्हाळा, खरं त्याच्यावर खूप काही बोलता येईल. चैतन्य म्हणजे काय, जिव्हाळा म्हणजे काय, पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचा एक स्पॅन असतो ऐकून घ्यायचा सुद्धा. त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण आलेलो आहे. नाहीतर मी आतापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं ते कुठेतरी निघून जायचं. आता सध्या मिनेला पाणी नसलं, मीना नदीला, तरी सुद्धा वाहून जायची शक्यता असते. ते थोडं तरी फिल्टर व्हावं, तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ते उतरावं थोडं बहुत तरी. माझ्यासाठी ज्ञानेश्वर जीवननिष्ठा आहे, हे मी तुम्हाला आत्ताच सांगू. मी जगतोच त्यांच्या. म्हणून त्यांनी जेव्हा मला पहिल्यांदा सांगितलं ना, तेव्हा मी असं ठरवलं की बोलायचंच जाऊन थोडं बहुत का होईना, तीच त्यांची सेवा आहे. त्याच्यासारखं तर आपण नाही होऊ शकणार. चैतन्याचा जिव्हाळा आहे, तो कुठपर्यंत आहे, स्नेह आहे, चैतन्य आहे. बुद्धी आणि प्रेम कधीच एकत्र येत नाहीत, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. बुद्धी आणि सौंदर्य नाही, ते येतात. ते राजकीय लोकांनी ठरवलेलं आहे की बुद्धी आणि सौंदर्य एकत्र येत नाही, असं नसतं. जगातले सगळे बुद्धिमान माणसं सुंदर असतात, जगातले सगळे सुंदर माणसं बुद्धिमान असतात, पण जगातली सगळी बुद्धिमान माणसं प्रेमळ नसतात, आणि जगातली सगळी प्रेमळ माणसं बुद्धिमान नसतात. ज्ञानेश्वर दोन्ही आहेत. लावण्य आणि तेज हे दोन्ही एकत्र आले आहे. चैतन्य म्हणजे काय, तेज, आणि जिव्हाळा म्हणजे काय, लावण्य. लावण्याचा अर्थ काय आहे, सुंदर. सुंदर काय असतं, जे दिसतं ते तेवढंच असतं का पलीकडे असतं. इंग्रजीमध्ये फार छान शब्द आहे, डीप स्कीन. ब्युटी इज डीप स्कीन. हे जे कातडं दिसतंय ना, त्याच्या आत जे आहे ना ते सुंदर आहे. कातडं नाही, डीप स्कीन. त्याच्या आत काय, मन आहे ना त्याच्या आत, ते सुंदर आहे. ते कधीच क्रूप नाहीये, ते कधी काळं नाही, ते कधी वेडवाकडं नाही, ते खळासारखं नाही, ते वेडवाकडं नाही, ते सरळ आहे, साधं आहे. आपण ठरवू. हे ज्ञानेश्वर म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्यात आलेली तुरटी आहे, ती फिरवायची फक्त. म्हणजे मग आपल्या सगळ्यांची मनं थोडी थोडी का होईना, अंशाने का होईना, सगळेच कोण एकाच वेळी जागे नाही होणार, पण थोडं थोडं का होईना हे होत राहील, हे होत राहो, अशी यावेळी मी बाळकरामांच्या चरणी आणि श्रीरामांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सगळं मंगल घडो, है ना. सुरुवातच तशी आहे ना, आता विश्वात्मके देवे. प्रार्थनाच तर त्यांची तशी आहे ना, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोने मज द्यावे पसायदा नाही. हे जर स्वतः ज्ञानेश्वरच मागताय तर मग आपणही मागायला पाहिजे. तुम्हाला मी सांगू जाता शेवटचं, इतरांचं भलं व्हावं असा विचार जर तुमच्या मनात 100 पैकी 90 वेळा येत असेल तर नक्की समजा तुम्ही फार सुंदर आयुष्य जगताय. एकदम सोपी गोष्ट. तुमच्या बरोबरच्या सगळ्याच लोकांना तुमच्यासारखंच सगळं मिळायला पाहिजे असं ज्या दिवशी ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या दिवशी तुम्हाला साक्षात्कार झाला असं समजा, आणि हा साक्षात्कार पुढे घ्यायचा. मग आयुष्यभर हेच करत राहिलो आपण तर मग आपण विठ्ठलच होऊ ना. कारण मग तुम्हाला भोवती सगळीकडे सगळं चांगलं दिसतंय, सगळं सुमंगल दिसतंय. सुगंध म्हणजे परिमळ आणि स्वाद, जसं मी तुम्हाला म्हणालो ना, प्रेम आणि बुद्धी, हे ज्ञानेश्वर इतके विचित्र शब्द एकत्र आणतात ना, मला इतकं आश्चर्य वाटतं. कसं काय करत असतील हे असं. लावण्याने तेज एकत्र आणतात, चैतन्याने जिव्हाळा एकत्र आणतात, स्वाद आणि गंध एकत्र आणतात. आता स्वादाचा संबंध जिभेशी आहे, रसनेशी आहे. गंधाचा संबंध नाकाशी आहे, वासाशी आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की परिमळापाठी जसा वारा वाहिला की जसा परिमळ जातो तसा गंध गेला की आयुष्य म्हणजे देहाच्या मुठीत राहिलेली गोष्ट आहे. आयुष्य निघून गेले की देह काय आहे, सुगंध निघून गेला की फूल काय आहे. काय आहे सुगंध गेला की फूल काय, काहीच नाही. तसं आयुष्य निघून गेले की देह काय आहे, काहीच नाही. कशी उदाहरण आहेत बघा ना तुम्ही, कशी एकत्र आणलेली आहेत, किती मोडॅलिटीज आहेत. फक्त तुम्ही मी आपण उघडे डोळे करून जर हे सगळं बघू शकू आणि हे समजून घेऊ शकू, आणि पुन्हा हे सगळं काय त्याला मराठीमध्ये म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टींचं असं खूप मोठं उदात्तीकरण करायची काही गरज नाही, ग्लोरिफाय करत बसायची काही गरज नाही. बघा आमच्याकडे हे सगळं आहे, काही गरज नाही त्याची. तुमच्याकडे जे सगळं आहे ना ते तुम्ही जगा ना, सांगताय कशाला लोकांना. जगणारी माणसं सांगत नाहीत, अडचणीच ह्या आहेत आपल्या सगळ्यांच्या. जे सांगतात ते करत नाही, जे करतात ते सांगत नाही. अडचणी ह्या आहेत. ज्यांचं आचरण आहे ते बोलत नाहीत. पहिलं दोघे काऊ कोकत आहे, सकून गेम आहे. तुम्ही बघा ना, त्याला सांगतात ते बसले ना वर झाडावर उंच,
कावळ्याला. तुला दिसतो का पलीकडनं? कोण? पंढरीराव. तो दिसतो का बघ तुला? हे ते त्याला विचारतायत. कोण विचारताय हे कोणाला? ज्याला आरपार बघायची दृष्टी आहे, जो स्वतःच विठ्ठल आहे, तो सांगतोय दुसऱ्याला. आणि सांगतोय कोणाला? तर कावळ्याला. आणि तो शकून आहे. कावळा आपल्या जवळ बसला आणि कावकाव करायला लागला की संकेत असा आहे की कोणीतरी पाहुणा आपल्याकडे येणार आहे. कोण यायला पाहिजे पाहुणा? पंढरीराव. तो यायला पाहिजे. मग ते त्याला सांगतात आणि त्याला चिरीमिरी देतात. तुझे सोन्याने मडवीन पाहू म्हणतात. तुझे पाहू सोन्याने मडवीन. त्याला चिरीमिरी दाखवलेलं, आमिष दाखवलेलं आहे, त्याला प्रलोभन दाखवलेलं आहे कावळ्याला. आता खरं तर कावळ्याला काय कळणार आहे? पण कळणार आहे, कारण संवेदना सारखे आहेत. संवेदना सारखे आहेत. हे जे असं झिरो डाऊन करणं आहे ना, हे आपल्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. हे मला तुम्हाला सांगायचं. इतक्या लांबून ते त्यांना सांगणार आहेत. मला असं वाटतं की ज्ञानेश्वर आपल्यासाठी काऊच आहेत. इतक्या उंच उभे राहिलेले आणि आपल्याला सांगतात की तो बघ तिथं पंढरीराव आहे, तो येतोय बघ, तू काळजी करू नकोस, जरा धीर धर आणि जरा धीराने पावलं टाक पुढे, खचून जाऊ नकोस. कारण पोचायचंय तर खूप उंच ठिकाण, खूप चांगलं ठिकाण तुम्हाला बघायचं असेल तर फार वेडेवाकडे वळणाने जायला लागतं. त्याला काही पर्याय नसतो. हायवेने तुम्ही गेलात तर सगळ्या सुंदर गोष्टी दिसणार नाही. कचकड्याच्या कृत्रिम आणि निरुपयोगी गोष्टी दिसतील. सुंदर, शालीन, अप्रतिम, सुसंस्कृत गोष्टी बघायच्या असतील तर मग कष्ट घ्यावेच लागतात. ते मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये घडो. काही का होईना पण तुमच्या आयुष्यामध्ये शुभंकर काहीतरी घडो. ज्ञानेश्वरांच्या रूपाने असं काहीतरी शुभंकर घडो, अशा प्रकारची शुभकामना यावेळी मी व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी ज्ञानेश्वरी वाचायलाच पाहिजे असं काही नाही, माझा काही आग्रह नाही. पण तुम्ही सगळ्यांनी तुमच्या भोवताली असलेल्या सगळ्या गोष्टी निदान सुंदर होतील ह्याच्यासाठी काही थोडे बहुत हस्तक्षेप करा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. तुमच्या भोवताली असलेल्या थोड्या थोड्या गोष्टींना थोडं थोडं काहीतरी करायचा प्रयत्न करा, म्हणजे थोडं तरी बदलेल. हे जे बदल तुमच्या बाजूला घडतायत ना, तीच म्हणजे विठ्ठलाची अनुभूती असं तुम्ही समजा. मग त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं पोथनिष्ठ व्हायची काही गरज आहे असं काही नाही. तुम्ही जे कपडे घालता, तुम्ही जे जे काही करता, तुम्ही ज्या कुठल्या व्यवसायात आहात, धंद्यात आहात, नोकरी करताय, अशा कुठल्याही ठिकाणी विठ्ठल समजून घ्यायचा असेल तर असं आतलं परिवर्तन, आत घडलेले बदल ते होणं महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर त्याच्यासाठी आहे. कधीतरी तुकोबांविषयी आपण चर्चा करू, असं कुठल्याही संतांच्या विषयी करता येऊ शकतं. हे सगळे मोडॅलिटीज आहेत, तुम्हाला मला सगळ्यांना मिळालेले आहेत. ह्यांचाच आपण उपयोग करून घेऊ. म्हणजे मग ही सगळी सोपानच आहेत ना. सोपान म्हणजे काय? पायरी 1 2 3 4. ते फार इंटरेस्टिंग आहे सगळं. मुक्ताईपासून सुरू केलेलं आहे. आता सुरुवात मुक्ताई करायची की शेवट मुक्ताई करायचा, तुम्ही विचार करा. कशाने सुरुवात करायची? निवृत्तीने, मग ज्ञान होतं, मग सोपान चढायचा, मग मुक्ती होते, का उलट करायचं? जन्म तर उलट आहे, आधी निवृत्ती आहे. असं उलट पालट नाही हे सगळं. हे फारच इंटरेस्टिंग आहे. हे तुम्ही समजून घेत चला, त्याच्याने मन स्वच्छ होतात. चांगलं का ऐकायचं माहितीये का? सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, ह्याच्यासाठी आहे हे सगळं. ह्याच्यासाठी आहे, मतीचा कलंक झडावा आणि आपली मती चांगली व्हावी. आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मती आहेत, तो वेगळा भाग आहे. पण तुमच्या असं लक्षात येईल की ह्या सगळ्या अनेक मती थांबवून जर आपल्या मतीचा कलंक झडायचा असेल तर ज्ञानेश्वरीकडे वळायला पाहिजे, तर ज्ञानेश्वरांकडे वळायला पाहिजे, तर तुकारामांच्या अभंगगाथेकडे वळायला पाहिजे. आणि तो परिपाठ म्हणून नाही, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनाची, देहाची शुद्धी व्हावी, याच्यासाठी हे सगळं करायचं. नमस्कार. तुम्ही इतका वेळ अशा प्रकारच्या विषयावर ऐकून घेतलं. सध्या ऐकून घ्यायचे पेशन्स सुद्धा संपलेले आहेत, कारण सगळ्यांनाच बोलायचं. शिक्षणाने काय केलेलं माहिती आहे का? सगळ्यांनाच बोलतं केलेलं आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो तसं साच आणि मवा, मीठ आणि रसाळ, तसं बोलायला पाहिजे. तसं बोलण्याची सद्बुद्धी आपल्याला मिळवू आणि तुमच्या माझ्या सगळ्यांचा मधला विठ्ठल जागा होऊ, त्याच्यासाठी ज्ञानेश्वर आपल्यावर कृपा करोत, अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांनी आता खरोखरीच खूप छान पद्धतीने आपल्याला ज्ञानेश्वर समजवला. आणि त्यांनी जर आत्ता सांगितलं की अंतर्मनात आपण डोकावून पाहावं आणि आपल्या अंतर्मनातील ज्ञानेश्वर आपल्याला आपण शोधून घ्यावा, असं सरांनी अतिशय छान रीतीने ज्ञानेश्वरांचं वर्णन आपल्याला सांगितलेलं आहे. सर खूपच छान रीतीने आपण सांगितलं. आम्ही
तसा वागण्याचा प्रयत्न करू असा मी सांगते. आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. आणि तुम्ही सर्वजण आला आहात, पण तुमचे आभार नाही मानत कारण तुम्हाला रोज यायचं आहे. त्यामुळे आज आभार नाही मानत तुमचे, असंच रोज या आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या बरोबर आणखीन दोघं चौघं घेऊन या असं मी विनंती करते. तर ज्ञानेश्वरांनी जे दान मागितलं त्या दानानीच पसाय दानाने आज आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. त्यासाठी हेमांगी कवठेकर त्यांना मी विनंती करते की त्यांनी पसाय दान म्हणावं. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञे तोषावी तोषोनी मज द्यावे पसाय दान जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजयी होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसा